ज्या निमित्तानं आपण इथं जमलोय ते भाऊंचं पुण्यस्मरण आहे। गेल्या 1 वर्षापूर्वी भाऊंनी देह ठेवला। ह्या घराचा आधार, ह्या लेकरांचा आधार, त्या लेकीचा आधार त्या आईच्या डोक्यावरचं कुंकू पुसलंय आता कायमच। गेला बाप तो निघून, आता बाप बाप असतो। बाप घरात असला ना की एक वेगळं वातावरण असतं। परवा चालवतो घरी, तर मला सांगत होते, म्हटले जोपर्यंत भाऊ होते ना, भाऊ थोडस तरी काहीतरी घेऊन आले ना घरी, तर सगळ्या लेकरांना इथं बसवायचे, मुलीच्या मुलांना बसवायचे, पोरांना बसवायचे, सुनांना बसवायचे, सगळ्यांना एकत्र बसवायचे, एक एक घास तरी द्यायचे। एक सांगू का, आता सचिन मामा इथं बसा, तुमच्याशी बोलायचं मला आता। कुठं गेले बंधू, त्यांनाही बोलवा। त्या लेकरांनी आता ऐकून जावा, ती एकत्र बसणारी पंगत नाही राहणार आता। गेला तो बाप, गेला, संपला आता। तो बाप होता त्यावेळेला घासातला घास द्यायचा, सगळ्यांना एकत्र बसवायचा, एक एक घास तरी उचला आणि एक एक घास तरी खावा। नाही राहिलं ते आता। मी विचारलं लाडकं कोण होतं भाऊंचं, नाही म्हणले भाऊंचं असं लाडकं कोण नव्हतं। आमच्या लेकरांवरती सुद्धा तितकंच प्रेम केलंय, लेकीवरती सुद्धा तितकंच प्रेम केलंय। इतकंच नाही, लेकांच्या पोरांवरती जेवढं प्रेम केलंय ना, तितकंच त्याच्यापेक्षा जास्त प्रेम लेकीच्या पोरांवरती सुद्धा केलंय। लाडके होती सगळी पोरं, नातवंड, सगळ्यांवरती प्रेम केलंय तितकंच। सगळ्यांवरती प्रेम केलंय, संस्कार केलेत। बाप बाप असतो। गेला निघून तो बाप। असं म्हटलं जातं की गेल्यानंतर किंमत कळते। मला त्याच्या पुढे जाऊन बोलायचंय, माणूस गेल्यानंतर किंमत कळत नाही, किंमत वाढते। या लेकरांच्या आयुष्यात ना आता बाप नाही, बापाची किंमत कळणार नाही आता, बापाची किंमत वाढणार आहे आता, वाढणार आहे। बाप बाप असतो। काय असतो बाप? आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही। बाप बाप असतो। दुर्दैवानं या समाजानं, कवींनी कथा केल्या आईवरती, चित्रपट काढले आईवरती, सेमिनार काढले आईवरती, वेद शास्त्र पुराण सगळ्यांनी वर्णन केलं ते आईचं। बाप बाप रांगव, बाप दाखवला रागीट, संतापी, मारझोड काढणारा। खरंच बाप असा असतो का हो? बाप खरंच असा असतो का? लहानपणापासून आई लेकरांना सांगत असते, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, शाळेत जा बाबा मारतील, अभ्यास कर बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील। इतकं त्या लेकराच्या डोक्यावरती, मनावरती बिंबतं की त्याला वाटतं हा बाबा फक्त मला मारायलाच जन्माला आलाय, दुसरं काही काम नाही त्याचं। त्यामुळे सगळं जे आहे ना मनातलं ते लेकरू आईला सांगतं। काय अडचण असेल तर ते आईला सांगतं, काय घडलं असेल, काय प्रेमानं बोलायचं असेल तर ते सगळं आईला सांगतं, बापाला नाही सांगत। शाळेत लेकरांना निबंध लिहायला सांगितलं तर माझी आईच लिहितात, माझा बाप कोण लिहित नाही। आपल्याला शपथ घ्यायला सांगितली तर आईची शपथ म्हणतो, आईची शपथ। बापाची शपथ कोण म्हणलंय का हो? मग बाप शपथ घ्यायच्या सुद्धा लायकीचा नाही का? घरातून, समाजातून, सगळ्यातून सोयीस्कर बाप बाजूला केला आपण। काय गुन्हा होता त्या बापाचा? तुमच्या आमच्या भवितव्यासाठी झटत राहिला।
बाळा तुला जेवायला काय बनवू, बाळा तुला जेवायला काय बनवू, बाळा तुला भूक लागली आहे का? आपल्याला आवडणारी भाजी लगेच करून देते ती आई असते. आपल्याला आवडणारी भाजी लगेच करून आई देते. आई आपल्या लक्षात आहे. एक वेळच्या जेवणाची जिला चिंता असते ना ती आई असते. आयुष्यभराच्या भाकरीची व्यवस्था करून ठेवतो, तरतूद करून ठेवतो ना, तो आपला बाप असतो. एखाद्या मुलीचं लग्न ठरत नसलं तर भाकरी थापताना चुलीजवळ रडणारी आई सगळ्याच पोरांना दिसली. पण मुलीच्या लग्नासाठी पाहुण्यांचे हुंबरे झिजवणारा बाप किती पोरांच्या लक्षात आहे? माझ्या पोराला नोकरी लागली, माझ्या लेकाला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटत सुटणारी आई सगळ्याच पोरांच्या लक्षात राहिली. पण माझ्या पोराला नोकरी लागली पाहिजे म्हणून आयुष्याची जमवलेली तुटपुंजी सगळी बॅग घेऊन अधिकाऱ्यांचे पाय धरलेत त्या बापाने. आहे का लक्षात आपल्या? एखाद्या पोरीचं लग्न निघू द्या, लग्नाची बैठक बसलेली असू द्या, बैठकीत पाहुणे 10 तोळेची मागणी करतात, भरपूर हुंडा मागतात, काय मागतात, मागणी करतात. बापाची ऐपत नसते. तो ऐपत नसलेला बाप बैठकीतनं उठतो, 5 मिनिटं थांबा विचार करून सांगतो. स्वयंपाक घरात येतो. मुलीची आई बायको असते. बायकोला विचारतो, काय ग जागा पसंत आहे तुला? स्थळ पसंत आहे? आई म्हणते, स्थळ पसंत असून काय करायचं नुसतं? पैशाची जमवाजमव कशी करायची? कुठनं आणायचे एवढे पैसे? बाप म्हणतो, पैशाची काळजी करू नको ग तू, अजिबात पैशाची काळजी करू नको तू, मी आहे ना. तुला स्थळ पसंत आहे का सांग फक्त. आपली जी जमीन आहे त्यातली 1.5 एकर जमीन विकून टाकेन. जर दुसरा पोरगा असता तर मला त्याला वाटणी दिली नसती का? ती वाटणीत दिली म्हणून संपवून टाकू आपण, तो 1.5 एकर विकीन पण पोरीचं लग्न थाटात करेन, असं म्हणणारा जो असतो तो बाप असतो. सगळ्यांनी वर्णन केलं आईचं, बाप मात्र रांगवला तसाच. एक सांगू का, ज्याच्या आयुष्यातनं बाप गेलाय ना, बाप ज्याच्या आयुष्यात बाप आहे त्या लेकराकडे तिरक्या नजरेनं बघायची कोणाचीच हिंमत नाही. जोपर्यंत घरात बाप असतो ना त्यावेळेला घरात काही जास्त लक्ष द्यावं लागत नाही द्यावं लागत लक्ष जास्त. आता या लेकरांना वर्षभरात कळालं असेल, गावाकडचा काय कार्यक्रम असेल की आता या नोकरीतनं या, सुट्टी काढून या, घरी काय घडलं तिकडून या, बाप असतो. आज मला बापाची व्यथा नाही सांगायची, आज मला बापाची कथा सांगायची. या लेकीच्या आयुष्यातनं आज बाप निघून गेलाय. सासरी भांडी घासत असताना दारासमोर एखाद्या शेजारच्या बाईचा बाप ज्या वेळेला, पोरगीचा बाप ज्या वेळेला पोरगीला दिवाळीला, सणासुदीला, यात्रेला घेऊन जातो आणि ज्या वेळेला ही लेक बघत असेल, टचकन डोळ्यात पाणी उभं राहत असेल. आज माझ्या आयुष्यात जर माझा बाप असता तर मला सुद्धा यात्रेला, सणाला न्यायला आला असता. बापाचं मुलीवरती विशेष प्रेम असतंय, पोरीचं बापावरती विशेष प्रेम असतंय. काय दोघांचं नातं असतंय, काय देवानं नातं बनवलंय कुणास ठाऊक. बाप असतो. आपल्या पोरीच्या लग्नात दिवसभर सगळी माणसं जेवलेली असतात, पण दिवसभर उपाशी असून पळत असतो तो आपला बाप असतो. लेकीच्या लग्नात दिवसभर सगळे पळत असतात, जेवत असतात, पण दिवसभर उपाशी असतो तो बाप असतो. आपण ज्या वेळेला नांदायला जातो त्यावेळेला काय बापाची हिंमत आहे आपल्या डोळ्यात डोळे घालून बघायची. बाप अजिबात डोळ्यात बघत नाही, हसत मुखाने त्यात पोरीला निरोप देतो. आपणच जर रडलो तर लेक तिकडे जाऊन रडत बसेल. लेकिन एक लक्षात ठेवा, आई तुमच्या आयुष्यातनं, पोरींनो तुमच्या आयुष्यातनं एकदा बाप गेला ना, बाप संपलं माहेर तुमचं. आणि बापांनो एक लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातनं ज्या वेळेला पोरगी जाईल ना नांदायला, त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवायचं, आपलं काळजी करणार आता घरात कोणी नाही कोणी घरात. आता मला बापाची कथा सांगायची, कथा.
इथं जवळ बसलेल्या पासून ते मागं बसलेल्या बापांपर्यंत सगळे बाप एका संकटात आहेत. ठराविक काळापर्यंत पोरं किंमत देतात, ठराविक काळापर्यंत पोरं चांगलं वागतात. एकदा का त्या इंग्लिश भाषेत सेटल झालं म्हणायचं, नोकरी लागली, लग्न झालं की हळूहळू बापापासून बाजूला सरतात, आईच्या खुशीत शिरतात. बोलता बोलता आई एक दिवस म्हणते बापाला काही कळत नाही, पोरग हे धाडस करतं, बापासमोर उभं राहतं. बापाला म्हणतं बाबा तुम्हाला काही कळत नाही. पोरग तितक्यावर थांबत नाही. एक दिवस ते पोरग बापाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतं आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून पोरग बापाला म्हणतंय काय केलंय तुम्ही माझ्यासाठी. बापाच्या डोळ्याला टचकन पाणी आलं. लेकरा काय सांगू तुझ्यासाठी काय केलंय. बाप त्या क्षणापासून चिंतेत आहे. बाळा काय सांगू काय केलंय तुझ्यासाठी. बाप दिवसभर विचारात आहे. पोरग आज मला विचारतंय काय केलंय बाबा तुम्ही माझ्यासाठी. रात्री झोपला, झोपताना सुद्धा उशीत मुंडकं घालून रडत होता. पोरग विचारतंय काय केलंय माझ्यासाठी. दुसऱ्या दिवशी बापाने धाडस केलं पोराला आज सांगायचं काय केलंय मी तुझ्यासाठी. दुसऱ्या दिवशी बाप उठला, आंघोळ झाली आणि पोराला बोलवून घेतलं. लेका काल विचारत होतास ना काय केलंय माझ्यासाठी. ऐक 72च्या दुष्काळात खायला अन्न नव्हतं, पाण्याबरोबर भाकरी खाल्ली आणि प्रपंच टिकवलंय. विचारत होतास ना काल काय केलं माझ्यासाठी. ऐक तुझ्या डोनेशनला पैसे नसायचे, सावकाराकडे राब राब राबलो, पैसे तुला मिळवून दिले. विचारतोयस काय केलं माझ्यासाठी. तुझ्यासाठी कित्यंदा जेवलो नाही, काय केलंस माझ्यासाठी. सगळ्यांच्या आयुष्यातली व्यथा आहे. सगळ्या बापांसमोर आता प्रश्न आहे. पोरं विचारतायत बाबा सांगा ना काय केलंय माझ्यासाठी. जोपर्यंत बाप जिवंत आहे, जोपर्यंत नाती जिवंत आहेत, तोपर्यंत आपण किंमत करत नाही आणि मेल्यानंतर रडत बसतो. आपल्याला मेलेल्या मरड्यासमोर रड म्हणायची सवय आहे. आपण नाही जिवंतपणे बोलत. काय अपेक्षा असते बापाची. बापाची एकच अपेक्षा असते की लेकरांनी जिवंत असताना मला विचारावं, लेकरांनी जिवंत असताना मला विचारलं पाहिजे. नाहीत विचारत लेकर. कितीतरी बापांना जिवंत मारलंय आत्ताच्या पोरांनी. बाप इतका वाईट आहे का. बापाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. बायकोचा आजार पण असू द्या बापाच्या आयुष्यात किंवा पोरीचं लग्न असू द्या, बाप आयुष्यात 2 वेळा रडतो. एकदा आपल्या लेकीच्या लग्नात 10 रुपयाचा पेन खिशातनं काढून देताना आपण 4 वेळा खालीवर बघतो, माघारी देतोय का. तो पण आपल्या हातात ठेवतो. तो बाप काळजाचा तुकडा 20, 22, 25 वर्ष सांभाळलेला काळजाचा तुकडा असा हातात करतो. काय वाटत असेल बापाच्या अंतकरणाला. तो बाप कसलाही विचार न करता तो काळजाचा तुकडा ज्या वेळेला नवऱ्याच्या हातात देतो ना, त्या जावयाच्या हातात देतो, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा बाप रडतो. आणि दुसऱ्यांदा बाप त्याच्या आयुष्यात रडतो ज्या वेळेला त्याचंच पोरग त्याला त्याच्या घराच्या बाहेर काढतं. तेव्हा ज्या लेकासाठी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, त्याच लेकांना आज घराबाहेर काढलं. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत नात्यांची कदर करा. नाती जिवंत आहेत, आई बाबा जिवंत आहेत, तोपर्यंतच त्यांची सेवा करा. मेल्यानंतर काहीही उपयोग नाही. कितीही मोठा सोहळा केला तरी काहीही उपयोग नाही. अजिबात उपयोग नाही. त्यामुळे ज्यांचे आई बाबा जिवंत आहेत त्यांना जाता जाता 2 वाक्य सांगतो. ज्यांचे आई बाबा जिवंत आहेत, लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आपण 10-10, 20-20 वेळा शी करायचो, शू करायचो. आपल्या आई बाबांनी 10-10, 20-20 वेळा आपण शी शू केलेले कपडे सगळे बदललेत. आज आपले आई बाबा आजारी आहेत ना, कधी त्यांच्या अनावधानानं त्यांनी त्यांचे कपडे जर खराब केले तर ते कपडे धुवायची लाज कधी मनामध्ये बाळगू नका. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्या खराब झालेल्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
आपण लहान असताना 10-20 तास त्या बापानं आपल्याला खांद्यावरती खेळवलंय. कधी बापाच्या आईच्या आजारपणामध्ये उचलून त्यांना रिक्षात ठेवण्याची संधी मिळाली ना, तर ती संधी कधी हुकवू नका, त्या संधीचं सोनं करा. कारण जोपर्यंत आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांची कदर करा. मेल्यानंतर रडत बसण्यात अजिबात अर्थ नाही. तुकोबराय आजच्या अभंगातनं आपल्याला हेच सांगत होते. क्षणोक्षणी हाच विचार करा, देवाचं नाव घ्या आणि आपला पुण्यस्मरण सुद्धा. एक दिवस आपणही मरणार आहे, एक दिवस आपलाही पुण्यतिथी वर्षश्राद्ध असणार आहे. आपण मेल्यानंतर आपल्या पोरांनी जर व्यवस्थित आपलं असंच पुण्यस्मरण साजरं करावं असं वाटत असेल तर आपल्या पोरांवरती योग्य ते संस्कार करा. विचारहीन धर्महीन पिढी जन्माला आली आज. बापाला बाप म्हणायला पोरं तयार नाहीत, आईला आई म्हणायला पोरं तयार नाहीत. महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपण विचार करायला हवा, काय करतोय आपण. त्यामुळे पोरांवरती योग्य ते संस्कार करा, जन्मदात्या आईबाबांची सेवा करा. ज्ञानेश्वर